शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं। 12 दिवसांपासून पोलीस अशोक धोडींचा शोध घेत होते। मात्र गुजरातमध्ये पोलिसांना अशोक धोडींची कार आणि त्यांचा मृतदेह आढळला। या घटनेनं महाराष्ट्रात मोठी खळबळ निर्माण झाली। मात्र आता या प्रकरणात समोर आलेली माहिती त्याहून अधिक धक्कादायक आहे। अशोक धोडी यांच्या भावानं साथीदारांच्या मदतीनं त्यांचा काटा काढल्याचं समोर आलंय। बघूया। गुजरातमधील सरीग्रामच्या दगडखाणीतून पोलिसांनी ही कार बाहेर काढली। गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची ही गाडी आहे। 40 फूट खोल पाण्यातून अशोक धोडी यांची गाडी बाहेर काढण्यात आली। या गाडीच्या डिक्कीत धोडींचा मृतदेह आढळला। मुंबईहून घरी परतताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठलं। तब्बल 12 दिवसांनंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आलं। तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला। यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते, त्यांच्या शक्यता होती, याच्या बाबतीतली नावं समोर आली। त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे। कौटुंबिक आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडीनंच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याचं आता उघड झालंय। आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा आहे। या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्यानं अविनाश धोडी यानं अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केली। या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखी 3 आरोपी फरार आहेत। अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे, जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत। त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते। पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला, पण आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अशोक धोडी यांचा मुलगा आकाशनं केली आहे। अविनाश धोडी फरार आहे, त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे। आणि दुसरी मांग म्हणजे कसं, बाकीचे जे आरोपी आहेत ते लोकांना चालता येत नाही, एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा। आरोपींना कशाची शिक्षा मिळावी तुम्ही मागणी करता? फाशीची सजा मिळावी, नाहीतर काही पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे, पालघर जिल्ह्याला पण धोका आहे। असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही। सर्व सीसीटीव्ही ते लोकांनी टिकवलेले आहेत। सिने स्टाईल तपास करून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला। मात्र 3 ते 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। फरार आरोपींची तलासरीसह डहाणूमध्ये मोठी दहशत आहे। पालघर पोलीस या आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार हे पाहणं आता महत्वाचं झालंय। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।